श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा हिरे मेकओव्हरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आज आपण 34 छातीच्या प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर तो स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर त्याची अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि तो ब्लाऊज शिवल्यानंतर कसा व्यवस्थित बसतो क्लायंटवर ते सुद्धा अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहेत. तर खूप छोट्या छोट्या टिप्स मी तिथे त्यात दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की कुठेही शोल्डर उतरत नाही, कुठेही घडी पडत नाही. एवढी सुंदर त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे दाखवलेली आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण इथे ब्लाऊज पीस घेणार आहोत आणि उंची घ्यायची आहे. तर उंची आपली 14 इंचेस आहे आणि मग आपण त्यात 1 इंचेस ॲड करणार आहोत. तर 15 इंचेस इथे उंची घेतलेली आहे आणि 34 छाती असल्यामुळे 5.5 इंचेस शोल्डर आणि 3.25 इंचेस इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे. आणि हा बॅक साईड आहे, म्हणजे पाठीमागचा भाग आहे. तर पाठीमागच्या भागाचा गळा 10 आहे, तर मी ते 10 इंचेस घेतलेला आहे आणि खालीसुद्धा मी 3.25च घेतलेला आहे. आणि आता बॉक्स इथे करून घेणार आहे आणि गोल गळा आहे, त्यामुळे मी लगेच गोलाकार इथे देऊन घेणार आहे. आणि मुंडासुद्धा आपल्याला 5.5 इंचेस इथे घ्यायचा आहे 34 छातीला, म्हणून मी 5.5 इंचेसवर इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि नंतर 34 छाती असल्यामुळे इथे आपल्याला 34 छातीचा चौथा म्हणजे 8.5 इंचेस इथे घ्यायचा आहे आणि प्लस शिलाई मार्जिन इथे 1.5 इंचेस आपल्याला घ्यायचे आहे. आणि खाली देखील अगदी तेवढंच माप, म्हणजे 8.5 प्लस 1.5 इंचेस इथे एवढं आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे इथे आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे. आणि मुंडा इथे 1.5 इंचेसवर आपल्याला मार्जिन करून घ्यायचे आहे. आणि नंतरनं त्याचं निम्मा काढून नंतरनं आपल्याला तिथे आकार द्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आणि आपल्याला शोल्डर 1/2 इंचेस इथे डाऊन करायचं आहे. का तर शोल्डर उतरणार नाही, म्हणून आपल्याला फक्त 1/2 इंचेसचा शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे. तर आपली आता ही बॅक साईडची कटिंग अगदीच करून आखून आपली कटिंग करून रेडी झालेली आहे. आणि आपल्याला आता फ्रंटचा भाग काढायचा आहे. तर फ्रंटचा भाग काढण्यासाठी आपल्याला आपला जो बॅकचा भाग आहे तो जसाच्या तसा ब्लाऊज पीसवर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि नंतरनं जसाच्या तसाच इथे आपल्याला आखून घ्यायचा आहे. फक्त थोडेसे इथे जे बदल आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. एकदम सोपी, एकदम 5 ते 6 मिनटाची ही कटिंग आहे आणि अगदी 20 ते 25 मिनटात हा ब्लाऊज आपला शिवून तयार होतो कटिंग करून. तर इथे बघा, इथे मुंडा आपला आहे तसाच मी इथे आखून घेणार आहे. आणि नंतरनं मुंड्याला आतला आकार इथे द्यायचा आहे, म्हणून मी 1 इंचेसवर इथे आतून आकार दिलेला आहे. तर आपला हा पुढचा भाग आहे, म्हणून आतला भाग आपल्याला 1 इंचेसवर द्यायचा आहे. आणि पुढचा गळा आपल्याला हा व्ही शेप असल्यामुळे एकदम डीप नेक घेतलेला आहे. इथे मी 7चा, 8चा देखील तुम्ही घेऊ शकता, 9चा देखील घेऊ शकता, तो काही मोठा होत नाही. आणि बरोबर त्याला राऊंड इथे थोडासा शेप मी दिलेला आहे. आणि नंतरनं कमरेच्या साईडला मी इथे 1.5 इंचेस वाढवून घेतलेला आहे. आणि वरती देखील अर्धा इंचेसवर इथे मार्जिन करून ते जॉईन करून इथे घेतलेलं आहे. 1.5 इंचेस का, तर आपल्याला टक्स इथं 1.5 इंचेसचा आहे, त्याच्यामुळे 1.5 इंचेस वाढवून घेतलेला आहे. नंतरनं 3.5 इंचेसवर मार्जिन करून बरोबर वरती 4 इंचेसवर आपल्याला मार्जिन करायचे आहे आणि खाली अर्धा इंचेस आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आणि नंतरनं अर्धा इंचेस ते इकडे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे ते जॉईन करून घ्यायचं आहे. आणि नंतरनं शेजारी 1.5 इंचेसवर आपल्याला मार्जिन करून वरती पण 2 इंचेसवर मार्जिन करायचे आहे. आणि आपल्याला प्रिन्सेस कटोरीचा आकार इथे द्यायचा आहे. तर एकदम शार्प आकार मी इथे दिलेला आहे आणि प्रिन्सेस कटोरीचा देखील आकार इथे देऊन घ्यायचा आहे. तर आपली ही एकदम फायनल इथे आखून पुढची तयार झालेली आहे. आणि पुढचं शोल्डरसुद्धा आपण 1/2 इंचेस डाऊन करणार आहोत. आणि पुढचा भागसुद्धा इथं छान असा आपला आखून झालेला आहे आणि तो देखील आता इथे कटिंग करून घ्यायचा आहे. खूप सुंदर आणि खूप सोपी ही पद्धत आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग करून शिवला तर खूप छान प्रकारे हा तुम्हाला ब्लाऊज बसून जाईल. आणि याची कटिंगसुद्धा खूप सोपी आहे. कुठलाही अवघड
कोणताही अवघड नाही. एकदम तुम्ही 5 ते 6 मिनटात कटिंग करून अगदी 25 मिनटात तुम्ही हा ब्लाऊज रेडी करू शकता आणि तुम्ही त्याची फायनल फिटिंग देखील बघू शकता माझ्या क्लायंटवर. खूप सुंदर ती फिटिंग त्यांना बसलेली आहे आणि हा मागचा भाग आहे त्याचा देखील आपल्याला आता गळा कापून घ्यायचा आहे पाठीमागचा आणि शोल्डर जे डाऊन केलेलं होतं ते देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही फायनल रिझल्ट त्याचा बघू शकता. खूप सुंदर असा तो ब्लाऊज तिला बसलेला आहे. खूप सुंदर आणि माझं क्लायंटसुद्धा खूप हॅप्पी झालेलं होतं. तिला ब्लाऊजसुद्धा खूप आवडलेला होता. कुठेही उतरत नव्हता. एकदम छान असा तो ब्लाऊज बसला तिला.